मी डुक्कर फाडलेलं आहे. आता बघूया डुकरामधून काय निघतं. माझ्या बाबूचा किती महिने झालेला का? 3 महिने. ऑगस्ट. ऑगस्ट. हा, मम्मीच्या बर्थडे पासून चालू ना. ऑगस्ट एंडिंग, सप्टेंबर, ऑक्टोबर 2 महिने. 2 महिन्याचा आता बघूया आपण काय रिझल्ट आहे. पुरा वाढला यार मी त्याला. ठीक आहे, हा रिझल्ट आहे. आता आपण तो काउंट करूया. हे 2 महिने म्हणजे लाईक ऑगस्ट एंडिंग ना. आपण ऑगस्ट नको, सप्टेंबर स्टार्टिंग. सप्टेंबर 1 पासून ऑक्टोबर लास्ट म्हणजे आजपर्यंतच माझ्या बाईचे साठवलेले पैसे. तू काय करणार आहेस या पैशांचं? तुला गिफ्ट घेणार. मला? ओके ठीक आहे. पूनम पैसे टोटल 2800 ला 10 कमी आहेत. म्हणजे 2800 रुपयाला 10 रुपये कमी. मराठीत बोल, मराठीत. पुन्हा 2800 ला 10 कमी आहेत. आमचा हा नवीन डब्बा सुरू है ना बाबू. आता पण काम करूनच पैसे भरणार ना त्यात. श्री स्वामी समर्थ. आता आपण जो युक्तिकाचा डब्बा फोडला तो डब्बा असं म्हणजे आम्ही येता जाता तिला पैसे दिले किंवा तिने तिच्या खाऊचे पैसे साठवले आणि त्या डब्यात टाकले असं नाहीये. ही खूप जुनी पद्धत आहे. आम्ही एक नवीन पद्धत काढली आहे. आता नवीन पद्धत म्हणजे कशी माहिती आहे, आता ती 8 वर्षाची आहे. सो तिला घरातली छोटी मोठी का होईना पण कामं आली पाहिजे यासाठी आम्ही तिला छोटी मोठी कामं सांगतो आणि त्यानुसार तिला पैसे देतो. फॉर एक्झाम्पल पाण्याच्या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवायला सांगतो किंवा कपडे घरी करून ठेवणं, ते घडी केलेले कपडे स्वतःच्या कपाटात नेऊन ठेवणं, अशी छोटी मोठी कामं आम्ही तिला सांगतो आणि त्या बदली तिला पैसे देतो. हां, 2800 रुपये म्हणजे एवढी मोठी अमाऊंट नाही, पण 90% अमाऊंट ही तिने स्वतः काम करून मिळवली. त्यातली 10% ठीक आहे, कोण आलं गेलं तिला पैसे दिले ते तिने डब्यात टाकले. तर ह्याने 2 गोष्टी झाल्या. एक, तिला सेव्हिंगची सवय लागली की हां बाबा पैसे साठवायचे आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तिला शिकवायची होती की काही हवं असेल तर तुला ते मेहनत करून मिळवायचं आहे. जसं आपल्या लहानपणी आपले आईवडील सांगायचे ना, बाबा इतके मार्क मिळवले तर सायकल भेटेल, इतके मार्क मिळवले तर व्हिडिओ गेम भेटेल. तसं सेम आपले आईवडील कुठेच चुकीचे नव्हते. त्यांना आपल्याला शिकवायचं होतं की मेहनत करा, मग त्याच्यासमोर तुम्हाला प्राईज भेटेल. सेम थिंग मला माझ्या मुलीला शिकवायची होती की जर एखादी गोष्ट हवी आहे किंवा तुला एखादी गोष्ट करायची आहे तर त्यासाठी काम कर, त्याच्या बदली तुला जो मोबदला भेटेल तो साठव आणि मग ती गोष्ट घे. आता तिला माझ्या बर्थडेसाठी गिफ्ट घ्यायचं होतं स्वतःहून, तर मी तिला ते सांगितलं होतं की तू कामं कर, मग छोटी मोठी जी काय तुला जमतात, तुझ्या वयाला शोभतात, मग त्यानुसार आम्ही तुला पैसे देऊ, ते पैसे साठव आणि साठवलेल्या पैशातून मला गिफ्ट घे. तर त्या गिफ्टला अर्थ आहे. ठीक आहे. आता आपले जे म्हणजे माझ्या वयाचे जे पॅरेंट्स आहेत, 90s मधले जे बॉर्न आहेत पॅरेंट्स आहेत आता जे, त्यांनी आपल्या मुलांचं आयुष्य इतकं सोपं केलं आणि इतकं मायक्रो ऑर्गनाईज केलं आहे ना की ह्या मुलांना मेहनत म्हणजे काय हे लांब लांबपर्यंत माहीत नाही आहे. सो मला असं वाटत होतं की मी ही एक सुरुवात, एक प्रयत्न माझ्या घरी करावा आणि जर तो सक्सेस झाला तर तुमच्याबरोबर शेअर करून तुम्हाला सांगायला की तुम्ही सुद्धा ही गोष्ट फॉलो करा. मुलांना सवय लावा, त्यांना तुमच्यावर डिपेंड नका करू. उद्या मोठे होऊन ते वेगवेगळ्या कोर्सेससाठी बाहेर जातील किंवा आउट ऑफ इंडिया जातील तर त्यांना असं नको व्हायला की अचानक एवढी सगळी कामं आली, ही तर मी कधी केली नाहीत, असं नको व्हायला. त्यांना हळूहळू का होईना आपण ट्रेन केलं पाहिजे की स्वतःची कामं स्वतः करा. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा ही पद्धत स्वतःच्या घरी इम्प्लिमेंट करतील, सुरू करतील ही गोष्ट. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.